आई होण्याआधीचं माझं आयुष्य आणि आई झाल्यानंतरचं माझं आयुष्य या दोन्हींमध्ये आहे ना जमीन आसमानचा फरक आहे. पूर्वी मी माझ्या दिवसाची सुरुवात कशी करायची आणि शेवट कसा करायचा हा जो डिसिजन होता तो फक्त माझा असायचा. पण आता तसं अजिबात होत नाही. आता माझ्या दिवसाची सुरुवात आणि दिवसाचं शेवट हे डिपेंड करतं माझ्या मुलाच्या शेड्यूलवर. म्हणजे जसं की त्याची स्कूल्स टायमिंग असेल, तो दिवसभरात कोणत्या वेळेस कधी बिझी राहणार आहे, या सगळ्या गोष्टींचा जो डिसिजन आहे, तो त्याच्यानुसारच मला घ्यावा लागतो. त्यामुळे माझ्यासारख्याच तुम्ही आई असाल आणि तुम्ही या गोष्टीला रिलेट करत असाल, तर नक्कीच हा व्हिडिओ तुमच्यासाठी इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर व्हिडिओ आवडला असेल, तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आई होण्याआधी माझं आयुष्य कसं होतंय माहिती आहे का? की पहिलं आहे ना, मी कुठेही अचानक जायचं झालं तर मी बिनधास्त जाऊ शकत होती. त्याचबरोबर माझे स्वतःचे असे रुटीन ठरलेले होते. माझ्या टायमाला मी कोणत्या टायमाला काय करणार आहे हे अगदी मला माहिती होतं. एखादी रेसिपी जर बनवायची झाली किंवा त्याच्यासाठी भरपूर वेळ लागणार असेल, तर ती रेसिपी मी बिनधास्त बनवायची. पण आता काय होत आहे ना, की मला माझ्या मुलाच्या टायमिंगनुसारच मला माझा टायमिंग जो आहे ना, तो मॅच करावा लागतोय. म्हणजे आता साधं उदाहरण घ्या, की आता मी जे शूट करतोय, आपण जे बोलतो आहे, तो आता स्कूलला गेला आहे, तर त्या टायमिंगमध्ये मी जे हे माझं शूट्स वगैरे असतं ना, ते आटपून घेते आणि माझी इतर जी कामं असतात ना, ते सुद्धा आटपून घेते. म्हणजे कसं होतं, की आपल्याला आपल्या मुलाच्या वेळेनुसारच सगळ्या गोष्टी ज्या असतात, त्या मॅनेज कराव्या लागत होत्या. पहिला काय होतं, की मी बिनधास्त कुठे पण जात होती आणि आता मला बाहेर जरी जायचं झालं ना, तरी मला त्याच्याकडे म्हणजे त्याला कोणाकडे ठेवणार आहे, तो तिथे सेफ असणार आहे की नाही, किंवा तो त्या माझ्या अब्सेन्समध्ये तो मोबाईल तर बघणार नाही ना, किंवा तो कोणती ॲक्टिव्हिटी करणार आहे, कोणता होमवर्क करणार आहे, या सगळ्या गोष्टींचं मला जे नियोजन आहे ना, ते करावं लागतं. त्यामुळे पहिला माझी एकदम मी फ्रीडममध्ये राहत होती आणि आता मला त्याच्यानुसारच माझं वेळेचं नियोजन आहे ते करावं लागतं. ती झाल्यानंतर ना एक गोष्ट मात्र बदलली. ती म्हणजे की माझ्यापेक्षा जास्त लक्ष माझ्या मुलाकडे असतं. म्हणजेच तो काय जेवतो आहे, काय तो जेवणार आहे किंवा त्याला काय हवं आहे, त्याची झोप, त्याचा स्क्रीन टाईम किंवा त्याचा अभ्यासाचा टाईम, किंवा तो कधी आजारी असेल तर त्याला त्याच्या वेळेनुसार कसं त्याला पॅम्पर करायचं, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, त्या मला व्यवस्थित मॅनेज कराव्या लागतात. आणि त्याचसोबतच त्याचे मूड स्विंग्स पण सगळ्या गोष्टी मला हँडल कराव्या लागतात. आणि कसं होतं ना, आणि जेव्हा पण तो बाहेर जातो ना, त्यावेळेस माझं पूर्ण लक्ष ना त्याच्याकडे असतं. कारण आजकाल खूप गोष्टी अशा कानावर ऐकायला येतात, की किडनॅप वगैरे ह्या सगळ्या गोष्टी प्रकरण अगदी वाढत चाललं आहे. त्यामुळे आपल्याला आपल्यापेक्षा ना आपल्या जास्त लक्ष आपल्या मुलांवर ठेवलं पाहिजे. पूर्वी आहे ना, स्वतःसाठी 10 मिनिटं मिळणं पण खूप एकदम ईझी वाटायचं. पण आता तीच 10 मिनिटं काढणं म्हणजे स्वतःसाठी लक्झरी टाईम तयार करण्यासारखं होतं. म्हणजे कधी-कधी काय होतं, की जेवण गरम असतं, पण त्यावेळेस आपण खाईपर्यंत अगदी जेवण अगदी थंड होतं. चहासुद्धा तसंच, चहासुद्धा गरम-गरम असतो, पण आपण पिईपर्यंत पूर्णपणे तो थंड होऊन झालेला असतो. कारण पूर्ण वेळ ना आपल्याला त्या मुलांमध्येच घालवावा लागतो आणि त्यांच्यासोबतच खरी मजा असते त्यांच्यासोबत वेळ घालवण्याची. कारण आपल्या घरात जर मुलं असतील, लहान मुलं असतील, तर त्यांच्यासोबतचा जो आपल्याला कितीही मानसिक ताण असेल, पण मुलांसोबत ज्यावेळेस आपण वेळ घालवतो ना, तो जो ताण असतो ना, तो आपला कुठच्या कुठे निघून जातो असं मला वाटतं. पण मला आहे ना, आता स्वतःमध्ये सुद्धा बदल जाणवला आहे. मला असं वाटतं ना, की मी मेंटली खूप स्ट्राँग झाली आहे, खूप जबाबदार झाली आहे. आणि पूर्वी मला ना ज्या गोष्टींची खूप भीती वाटायची ना, त्या गोष्टी मी आता सहज हँडल करायला शिकली आहे आणि नवीन-नवीन गोष्टी ज्या आहे ना, त्या शिकण्याचा प्रयत्न करत आहे. स्वप्न संपली नाही आहेत. उलट मला असं वाटतं, की आई झाल्यापासून मला माझ्या मुलासाठी आहे ना, माझी स्वतःची आयडेंटिटी आणि माझं करिअर हे मला जपावंसं वाटतं. म्हणजे पुढे जाऊन जेव्हा पण तो माझे हे व्हिडिओ बघेल, तर त्याला असं वाटेल, की माझी मम्मीने काहीतरी केलंय, काहीतरी तिने आयुष्यामध्ये खूप मोठी अचीव्हमेंट केली. आई झाल्यानंतर ना आपल्याला कधी-कधी थकवा येतो, कधी-कधी खूप फ्रस्ट्रेशन होतं, कधी-कधी खूप असं चिडचिड होते. पण ना ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, एकदा एका क्षणात विसरायला होतं, जेव्हा मी माझ्या मुलाच्या चेहऱ्यावर एक छोटीशी स्माईल बघते आणि खूप छान असा दिवसभराचा माझा मग तो थकवा असतो ना, तो निघून जातो.
तर आई होणं म्हणजे सोपी गोष्ट नाही आहे. आई होणं म्हणजे खूप कठीण गोष्ट आहे आणि मी माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा हा जो आई होण्याचा प्रवास आहे ना, तो खूप छान एन्जॉय केला आहे. तुम्हीसुद्धा माझ्यासारख्या आई आहात आणि तुम्हीसुद्धा या फेजमधून जात असाल, तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा, की तुमच्या आयुष्याच्या कोणत्या टप्प्यावर तुम्ही आहात. तर आजच्यासाठी एवढंच होतं. तुम्हाला माझा व्लॉग आवडला असेल, तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन अशा गोष्टीमध्ये. तोपर्यंत टाटा आणि बाय बाय.